चला आज आपण एक मस्त भन्नाट रेसिपी बघू. तर हा बघा माझ्याकडे पालक आहे उरलेला. तर आता हा आपण चिरून घेऊया. पहिला हे बघा पालक आपण असं चिरून घेतलं आहे, मोठा मोठाच घेतला. आणि हे इथे एकीकडे मी पाणी गरम करत ठेवले. तर हे गरम पाण्यात आपल्याला हा पालक टाकायचा. हे बघा मस्त गरम पाण्यात आपण हा पालक टाकूया. हे बघा त्याच्यासाठी आपल्याला हिरवं वाटण, आल्याचा तुकडा, लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर. तर हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं. तर हे बघा एवढी सोयाबीन घेतलीत मी. आपल्याला पालकची भाजी बनवायची. तर हे बघा आता हे सोयाबीनचे ना आपण 2-2 तुकडे करून घेऊया. हे मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि पूर्ण याचं पाणी काढलेलं आहे. तर हे बघा असे आपण याचे ना 2-2 तुकडे करून घेऊया. म्हणजे जे मसाले असतील ना ते ह्याच्यामध्ये मुरतील. 2 तुकडे केले ना की ह्याच्यात आपले मसाले मुरतील. आणि हे बघा हे एकीकडे ह्याची आपल्याला चिली बनवायची. तर हे एवढे बाजूला ठेवले. तर चला हे आपण आता सगळे 2-2 तुकडे करून घेऊया. तर हे बघा हे सोयाबीन स्वच्छ धुवून मी यातलं पूर्ण पाणी काढलेलं आहे. आता ह्याला आपण कॉर्नफ्लॉवर लावून ठेवूया. त्याला जेवढं मुरेल ना तेवढं आपल्याला कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे. पूर्ण असं पूर्ण सगळं एक एक आपल्या सोयाबीनला ना कॉर्नफ्लॉवर लागलं पाहिजे. हे आपण सोयाबीन चिली बनवतोय. चिकन चिलीपेक्षा हे छान लागतं सोयाबीन चिली. हे बघा पूर्ण सगळ्याला आपला कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे आणि हे आपण बाजूला ठेवून देऊ. हे बघा मस्त सगळ्याला कॉर्नफ्लॉवर लागलं गेलं. तुम्हाला जर लगेच चिली बनवायची असेल ना गाईज, तर याला काय करायचं, गरम पाणी टाकायचं. हे लगेच फुगले जातात गरम पाणी. लगेच तुम्हाला करून खायचे असेल तर. आणि बघा ह्याला आपण ह्याला सगळं असं कॉर्नफ्लॉवर लावले. आता हे आपण बाजूला ठेवून देऊ. हे बघा पालक आपण मस्त असा शिजवून घेतलाय, उकडून घेतलाय. आता ह्याची आपल्याला पेस्ट बनवायची. तर ह्याची मी पेस्ट बनवते. आणि हे मी पाणी टाकणार नाही. हे पाणी मी थोडं याच्यासाठी वापरणार आहे. हे थोडं पाणी आपण बाजूला ठेवून देऊ. त्याला ना आपण थोडे मसाले लावून घेऊ. हळद टाकली, आपला आगरी मसाला, ही धना जिरा पावडर, थोडी काश्मीरी मिरची लाल,
एक कांदा लागणार आहे. आणि ह्याला आपण थोडंसं दही लावूया. थोडं याच्यात आपण मीठ टाकूया. म्हणजे आपण रशात पण टाकणार आहोत मीठ, पण हे मग पचपचीत लागणार नाही. ह्याला आतमध्ये सगळं मीठ लागलं जाईल. थोडंसंच लावायचं मीठ. हे बघा थोडंसंच लावलं मी मीठ. हे आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे कसं आहे ना गाईज, याला सगळे आपले मसाले लागले जातील आणि आतमध्ये पण जातील मसाले, म्हणून मी हे 2-2 तुकडे केले. मस्त असं ह्याला पण मस्त असं लावून दिलं तर मस्त मुरू दे. हे तोपर्यंत आपण इथे कांदा कापूया. एक कांदा घेतलाय मोठा. ह्याला ना आपण बारीक कापून घेऊया कांद्याला. मस्त ना ह्याला असं बारीक चॉप करूया. म्हणजे कसा कांदा ना भाजीमध्ये दिसला नाही पाहिजे, ह्याला आपण बारीक करून घेऊया. मस्त असा कांदा आपण बारीक करून घेतोय.
बघा असा कांदा बारीक चिरायचा, म्हणजे तो भाजीमध्ये दिसून येणार नाही, शिजल्यानंतर तो दिसून येणार नाही. तर बघा एकीकडे गॅस लावला आपण, कढई ठेवली आहे तापत. तेल टाकूया आपण. जिरं घालूया. जिरं तडतडते हे आपला हिरवा मसाला, मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर हा घालूया आपण. एवढा हिरवा मसाला शिजून घेतला. आता आपण याच्यात कांदा टाकूया. हा कांदा पण याच्यात शिजून घेऊ आपण. तरी बघा पालक आपण प्युरी वाटलेली आहे ती टाकू याच्यामध्ये. पाणी मी हे जे पालक उकडून घेतलेलं ना त्याचाच यूज करते. आणि ही थोडी चिंचेची चटणी टाकते. थोडंसंच मीठ टाकूया, कारण ह्याला मीठ लावलेलं आहे सोयाबीनला, त्यामुळे थोडंसंच मीठ टाकूया. तर हे मसालेदार आपले सोयाबीन याच्यात टाकूया. आपल्याला जास्त पातळ नाही करायचे, थोडे घट्टच ठेवायचे. आता हे पाणी घेतो मी, पालकचंच पाणी आहे.
हे बघा, आता सोयाबीनचे मसाले आपले ग्रेव्हीत उतरले, तर अजून छान टेस्ट येणार आहे. आता याला आपण सोयाबीनला शिजू देऊया. तर आपण सोयाबीन शिजायसाठी ना गॅस कमी करूया, याच्यावर झाकण देऊया. तरी बघा, आपली पालक सोयाबीन रेडी झालेली आहे. ही बघा, मस्त अशी जाड जाड ग्रेव्ही. तर सोयाबीन पण शिजलं आणि मस्त अशी जाड ग्रेव्ही झाली. तर ह्याच्यावर आता आपण एक चीज टाकूया, वस्तू टाकूया. हे बघा, अमूल फ्रेश क्रीम. हे थोडीशी मी ह्याच्यावर, हे बघा, थोडीच टाकायची आपल्याला. ही आपण टाकली अमूल फ्रेश क्रीम. तर हे बघा, पालक सोयाबीन विथ क्रीम वरून टाकलेली आपली भाजी रेडी झालेली आहे. बघा, मस्त आपली भाजी रेडी झालेली आहे. ग्रेव्हीत झाले, ग्रेव्हीमध्ये केले, रस्सा नाही केलाय. तर हे बघा, कांद्याची पात घेतले, स्वच्छ धुवून घेतले, आणि ही ढोबळी मिरची घेतली, एक अर्धी होती ती घेतली, आणि एक अख्खी घेतली. तर हे पण आपण स्वच्छ धुवून घेऊया. कांद्याची पात धुतली. अगोदर कांदा आपण एवढा वेगळा काढूया. बघा, असा मोठा मोठा कापायचा आपल्याला. कांदा घेतला असा मोठा मोठा कापून. कांदा म्हणजे कांद्याच्या पातीचाच आहे तो कांदा. आणि शिमला सुद्धा आपल्याला अशी मोठी मोठीच कापायची. त्या बिया काढून टाकू आपण शिमलाच्या. कांदा आणि शिमला झाले, तर आपल्याला ही कांद्याची पात सुद्धा कापून ठेवून देऊया बाजूला. तर एकीकडे तेल ठेवले तापत. गॅस लावूया, तेल तापू द्या. तेल तापलं ना की आपल्याला हे सोयाबीन त्याच्यात तळून घ्यायचं.
सगळे सोयाबीन आपण तळून घेऊ त्याच्यामध्ये. नाही तापले तेल. एवढं मस्त तेल तापलं आपलं. त्याच्यात हे सोयाबीन आपण फ्राय करून घेऊ. तर हे बघा शिमला मिरची आणि कांदा याच्यात आपण टाकू घेऊ. त्याच तेलामध्ये टाकलं. सोयाबीनचं जे तेल राहिलं ना आपलं फ्राय केलं त्याच तेलामध्ये. त्याला थोडे कढईला सोयाबीन चिकटलं कारण आपण कॉर्नफ्लॉवर लावलेलं ना. कॉर्नफ्लॉवर होतं ना म्हणून ते थोडे सोयाबीन चिकटलं. तर हे आपण शिजवून घेऊ. शिमला मिरची आणि कांदा आणि याच्यात आपण थोडेसे स्वीट कॉर्न टाकू. हे बघा तर थोडेसे आपण स्वीट कॉर्न टाकू. या चहा प्यायला. हे बघा काळा चहा पिते. थोडे आपण शिजवून घेऊ. ए ए ए कुठे चालली कुठे चालली? बस तिथेच तिथेच बस अंजू तिथेच बस. हे बघा याच्यात थोडी आपण काळी मिरी पावडर टाकूया. हे आपले एवढे मिरच्या आणि शिमला मिरच्या आणि कांदा शिजलेला आहे. एकदम आपल्याला मऊ नाही शिजवायचं आहे. थोडा क्रंचीच ठेवायचा आहे. तर ह्याच्यात आपण सॉस टाकूया. चिली सॉस टाकते. आपला सोया सॉस. मिक्स करून घेऊ आपण. आणि याला मीठ वापरायची गरज नाही कारण का सॉसांमध्ये मीठ असतं. आपण जे सॉस वापरतो ना त्याच्यात मीठ असतं. तर हे आपले
सोयाबीन टाकले फ्राय केलेले. आपण मिक्स करून घेऊ. आपण याच्यात स्वीटकॉर्न टाकले ना तर ही चिली आपली खूप छान होणार आहे. तर गाईज ही आहे सोयाबीन चिली. सगळं असं मिक्स करून घेऊ. त्याला सॉस लागले पाहिजे. गॅस स्लोच ठेवायचा. आणि हे बघा हे आहे आपलं कॉर्नफ्लॉवरचं पाणी. त्याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर ठेवले, सोयाबीन कॉर्नफ्लॉवर लावून ठेवलेले ना, तर हे त्याचं कॉर्नफ्लॉवर खाली उरलेलं होतं. त्याच्यातच मी पाणी टाकून हे आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं कॉर्नफ्लॉवरचं. हे बघा गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. तर हे पण आपण मिक्स करून घेऊया. मस्त असं तर ही आपली कांद्याची पात टाकू वरती. तर ही पण आपल्याला मिक्स करून घ्यायची. मस्त असं मिक्स करून घे. त्याला ना हलवत राहायचं गाईज. तर आपलं कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकलं ना तर मग चिपकून जाणार खाली. त्याला असं हलवत राहायचं. थोडी टेस्ट करते. थोडं चिली सॉस कमी पडलं. पण थोडं अजून चिली सॉस टाकू याच्यात. थोडं सोया सॉस पण टाकू. आता परफेक्ट झाली. परत आपण हे सॉस मिक्स करून घेऊ आणि हलवून घेऊ. आता आपली परफेक्ट चिली झालेली आहे. मस्त अशी. अशी मस्त चिली आपली रेडी झालेली आहे. आता त्याच्यावर
ही उरलेली आपली पात टाकून देऊया. कुठे चालली अंजू? अंजुडा कुठे चालला? तरी बघा आमची अंजू, मी जेवण करताना किचनमध्ये ही बसते बघा. हे बघा कशी बसली आहे बघा. मी जेवण करते ते बघते आहे बघा. बघा आपली सोयाबीन चिली रेडी झालेली आहे बघा, मस्तपैकी छान अशी. हे बघा आमची अंजू बघा, अंजू बघा तिला किचनमध्ये बघा बसली बघा. अशी तिला किचनमध्ये बसायला लागते, मी जेवण करताना तिला बघायला लागते. अंजू, ए अंजू इकडे बघ. अंजू अंजू अंजुडा अंजुडा. अंजू कुठे जायचंय तुला? वर जायचंय, वर जायचंय. जा जा वरती जा, जा जा.